एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सकाळ सकाळ पिल्लू मस्तपैकी डान्स करत होती। तिचा नाश्ता वगैरे झाला। उठल्या उठल्या तिला पहिला नाश्ता लागतो, कारण का रात्री आहे ना लवकर जेवते, म्हणजे 9च्या दरम्यान जेवते ती आणि मग मधल्या पिरियडमध्ये काय खात नाही, दूध वगैरे ती पीत नाही रात्रीची झोपायच्या आधी। त्याच्यामुळे मग तिला सकाळी उठल्या उठल्या खूप भूक लागते। सो तिचा ब्रेकफास्ट वगैरे झाला, असे सॉंग्स लावलेले त्याच्यावरती मस्तपैकी नाचत होती। तिचा पण थोडा म्हणजे तिला पण थोडं फ्रेश वाटत होतं आणि मग ती फ्रेश एकदम ती टकाटका असली ना, म्हणजे नीट असली ना, रडत नसली ना, की आमचा पण दिवस चांगला, म्हणजे सुरुवात आहे ना ती चांगलीच होते। नाहीतरी कसं होतं, सकाळी जी ती उठते ना ती तिच्या रडण्यापासूनच सुरुवात होते। थोडीशी किरकिर तिची असतेच असते, कारण का भूक लागलेली असते त्याच्यामुळे। मग नंतर पोटात एकदा पडलं ना की मग ती नॉर्मल असते। सो हेच रुटीन नेहमीच आहे आमचं। मग नंतर चहा वगैरे पिला आणि मग दीपक बोलला की पिल्लूला खाली घेऊन जातो, तू तुझी कामं आवरून घे, मग मी येईल थोडा उशिरा, तिला घेऊन जाईल। सो मी म्हटलं ठीक आहे, जा तिला घेऊन। मग तो मंदिरामध्ये वगैरे जाणार होता, मग तिला पण घेऊन जाणार होता। सो जायच्या आधी म्हटलं पहिला ब्रेकफास्ट वगैरे कर आणि मगच जेव्हा आल्यावरती ती कामं नको माझ्या पाठी, की ब्रेकफास्ट करा, परत भांडी, म्हणजे ब्रेकफास्ट करून गेला की तो येईपर्यंत माझी भांडी वगैरे आहे ती सगळं आहे ते रेडी, अगदी क्लीन होऊन जाईल। त्याच्यामुळे म्हटलं पहिला ब्रेकफास्ट करते। पिल्लूचं तर झालेलं, म्हणजे तिला मी दूध बिस्किट भरवलेलं आणि म्हटलं आम्ही जेव्हा खाऊ तेव्हा तिला पोहे भरवे। पोहे वगैरे ती खाते। मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये सांगते, म्हणजे एवढे 9 महिन्यामध्ये मी एखाद दुसरा दिवस, म्हणजे 9 महिन्यामध्ये एक महिना पकडून घ्या, म्हणजे 30 दिवस पकडून घ्या, मी असं काहीतरी मॉर्निंगला असं काही वेगळा नाश्ता केला असेल, किंवा मन समजून घ्या डोसे, किंवा असं अल्टरनेट उपमा बिपमा काही। पण एवढ्या 9 महिन्यामध्ये जे 8 महिने आहेत ना, त्याच्यामध्ये मी एवढे पोहे खाल्ले आहेत ना, म्हणजे खूप भयानक पोहे खाल्ले आहेत। का पोहे खाल्लेत, कारण का सेम पिल्लूसारखंच मला सकाळी उठल्या उठल्या इतकी प्रचंड भूक लागायची ना की विचारू नका, की कधी मला काहीतरी भेटतं आणि मला कधी खायला भेटतं आणि कधी माझ्या पोटाला शांती भेटते ना, असं व्हायचं। त्याच्यामुळे क्विक असा मेनू होता ना तो पोहे होता। आणि दोघंच असल्या कारणाने कसं व्हायचं ना, की मग दीपकला पोहे मी शिकवलेले की कसे करायचे आणि त्याला ते जमायचे पण, मग तो पटपट करून द्यायचा। कधी कधी तो मला कटिंग करून द्यायचा, मी करून घ्यायची, असं मग ती पटकन प्रोसेस व्हायची पोह्याची आणि मला ते बरे वाटायचे पोहे खायला, पटकन पण व्हायचे आणि इझी पण, म्हणजे दीपकला पण जमायचे त्याच्यामुळे। आणि इथे तुम्ही बघता पिल्लूला फ्रीजमध्ये ना दह्याची हे भेटलं, सो तिने दही घेतलं आणि ती मागायला लागली। सो तिला दिलं, ती घेऊन गेली। आणि तुम्हाला सांगते कोणत्या म्हणजे डिशमध्ये काय खायचं, वाटीमध्ये काय खायचं, कशामध्ये काय खायचं हे तिला बरोबर माहिती आहे। वाटीमध्ये सहसा मी तिला दही देत नाही, पेल्यामध्येच दही देते, कारण का ती काढताना ना मोस्टली करून मग असं चमच्याने उचलल्या ना की खाली पडून जातं। पेला कसा जरासा हायटाईट असतो, त्याच्यामुळे मग तिला ते खायला बरं पडतं। सो मी तिला पेल्यामध्ये दिलं आणि दही तिला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं। एनी टाईम तिला दही दिलं ना तरी ती खूप खाते दही, म्हणजे जेव्हा तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास झालेला ना तेव्हापासून तिला ते दही आवडायलाच लागलं। मग इथे मी आम्हाला पोहे करायला घेतले, कारण का दीपक खाली जाणार होता, त्याला म्हटलं तू पोहे वगैरे खा आणि मगच जा, त्याच्यामुळे म्हटलं पोहे वगैरे करते। चहा वगैरे रेडी आहे, फक्त पोहेच, म्हणजे पिल्लूसारखं मध्ये मध्ये करत होती ना, त्याच्यामुळे मग ते असंच अर्धवट राहून जातं सगळ्या गोष्टी, म्हणजे हातात करायला घेतलेलं काम ते तिथेच राहून जातं, कधी कधी ते जळून जातं। सगळ्यांच्या बाबतीत तसंच होतं म्हणा, काही वेगळं नाही आहे ते। सो इथे पटकन पोहे वगैरे करून घेतले आणि सकाळी दीपकला मी सकाळी ब्लॅक कॉफी देते आणि मी सकाळी जिरा वॉटर, म्हणजे जी पावडर करून ठेवले ती मी घेते। सो त्याच्यानंतर ऑलमोस्ट 1 तासाने आम्ही खातो हे काय बरं पोहे वगैरे, किंवा ब्रेकफास्ट म्हणा, काही असेल ते खातो। आज मी ती जिरा पावडर न घेता मी पण ब्लॅक कॉफी घेतली, म्हटलं बघूया ट्राय करून कशी लागते, आणि इतकी बकवास लागत होती, म्हणजे कधी घेतली नाही ना त्याच्यामुळे। आणि जेव्हा मी ब्लॅक कॉफी घेते ना त्या टायमिंगला ना माझं डोकं असं धरलं, म्हणजे दर टाईमला कुठली गोष्टी आपल्याला सूट होईल असंच नाही। दीपकला तर होते, त्याला तर सूट सगळंच होतं, सो तो पिऊन जातो बरोबर। दीपकला पोहे दिले। मला पोह्यावरती जरा पण आहे ते शेव वगैरे आवडत नाही, त्याला भयानक असं काही पोह्यावरती टाकून, कशावरती टाकून ते आवडतं। सो तो त्याच्यासाठी पोहे दिलेत। आणि त्याचा पोहा म्हणजे नाश्ता असतो ना पोह्याचा, तो हेवीच असतो, असा एकदम थोडासा ना एकदम हेवी नाश्ता करतो। मग मी पण मला पोहे केले आणि मला तुम्हाला वरती दिसत असेल कढईला थोडंसं लागतं ना जळालेलं असं कुरकुरीत, ते मला इतकं आवडतं ना खायला, म्हणजे हे जे आहे ना ते मला प्रेग्नन्सीनंतर, म्हणजे प्रेग्नन्सीपासून असं खूप खायला आवडायला लागलं, असं क्रंचीनेस असतो ना तो। खाऊन वगैरे झालं, नाश्ता करून झाला आणि मग दीपक आणि पिल्लू आहे ते निघाली। पिल्लू निघाली, तिला बोलते बाय बाय, तर ती तिच्या ह्याच्यामध्ये नाही
करत होती आणि तिला तर माहिती आहे खाली जायचं आहे, लिफ्टचं बटन वगैरे स्वतःच प्रेस केलं तिने आणि तिला रेडी वगैरे केलं आणि मग आता दीपक आणि ती जाईल. आणि तुम्ही तिचे क्रॉक्स बघताय नवीन, हे ना आम्ही ऑफलाईन घेतले, ऑनलाईन नाही घेतले, कारण का दीपक खूप इरिटेट झाला की तू किती वेळा मागवतेस, किती वेळा रिटर्न करते, सारखं ती प्रोसेस नकोच. सो मी ती रिटर्न केली आहे, मला तर हवे व्हाईट, पण त्याच्या मनासाठी त्यांनी शॉपमधून घेतली. तो त्याचं असं असतं ना की क्वालिटी चांगली हवी, मग ते कितीही महाग असलं आणि कितीही असेल ना तरी क्वालिटी हवे. त्याच्यामुळे मोस्टली करून पिल्लूचे प्रोडक्ट आहे ना मी ऑनलाईन जरी मागवले ना तो मला रिटर्न करायलाच लावतो, म्हणून मोस्टली करून पिल्लूचे प्रोडक्ट आहेत ना ऑफलाईनच असतात, ऑनलाईन नसतात. आणि हा जो गॉगल पण तिने घातला आहे ना तो पण त्यांनी लेन्सकार्टमधून घेतलेला आहे, तुम्हाला सांगते. म्हणजे असे लोकल शॉपमधून घेतले ना की तो बोलतो क्वालिटी कशी आहे, काय आहे, असं आहे तसं आहे, तिला त्रास होईल, हे होईल, म्हणजे एवढं तो तिच्या बाबतीत बघतो. मी असं एवढं नाही की थोडंसं यूज होईल ना नंतर ती तोडणारच आहे, टाकणारच आहे, त्याच्यामुळे मग ते हे खराबच होऊन जाईल. सो त्याचं असं नसतं, त्याचं प्रत्येक गोष्टीत क्वालिटी आणि मोस्टली करून मेन्स लोकांचं म्हणजे बॉईज लोकांचं ब्रँडवर जास्तच असतं, कारण का ते वर्षातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदाच कपडे घेतात, ते चांगल्या क्वालिटीचेच घेतात आणि आपण असतो ते 10-15 म्हणजे महिन्यातनं 2दा-3दा काही ना काहीतरी घेतच असतो. पिल्लू आणि दीपक गेला आणि घरी बघा केवढा सगळा, म्हणजे प्रत्येक रूममध्ये पसारा आहेच आहे, असं एक पण रूम नाही की ती क्लीन नाही आहे. सगळं ती गेल्यानंतर आवरून घेतलं, हॉल आवरून घेतला, बेडरूम आवरून घेतला, किचन फक्त बाकी आहे, कारण का मला पिल्लूची खिचडी करायची होती. म्हटलं ती पहिली खिचडी करून घेईल आणि मग एकत्रच भांडी घासून घेईल. आज फक्त पिल्लूचंच करायचं होतं, कारण का मला एवढी अशी भूक नव्हती. आणि मग रात्रीचं पनीरची भाजी होती आणि भात होता. दीपकला म्हटलं तुला मी चपात्या 2 करून देईल, भात पण आणि पनीरची भाजी तू तेवढं खाऊन घे. आणि ब्रेकफास्ट ऑलमोस्ट आमचा 10-10:30ला झालेला, त्याच्यामुळे मग मला भूक नव्हती म्हणून मी काय जेवली नाही. नंतर मग अचानक श्रेयश आणि सेजलने सरप्राईज दिलं, मग ते दोघं आलेले 2:30च्या दरम्यान. मग पटकन जेवण वगैरे बनवलं, डाळ भातच बनवलेला, कारण का दीपकसाठी करणारच नव्हती त्याच्यामुळे जेवण केलंच नव्हतं. मग मी पटकन डाळ भात खाल्ला आणि मग नंतर ते लगेच गेले अर्ध्या 1 तासाने असे गेले. मग इव्हिनिंगला चहा वगैरे घेतला. मग खाली आलो DIYमध्ये. आम्हाला ना पाईप घ्यायचा होता, म्हणजे जो वॉशिंग मशीनचा जो पाईप असतो ड्रेनेजचं नाही बोलू शकत, म्हणजे पाणी पास होतं ना वॉशिंगचं, ते पाईप घ्यायचा होता, म्हणजे ऑलरेडी आहे पण एक्सटेंडवाला घ्यायचा होता. सो म्हटलं DIYला बघूया. दीपकचं सेम तुम्हाला मी बोलली ना क्वालिटी. सो तो बोलला की चल एकदाच घेऊया, कारण का ऑलरेडी 2दा पाईप घेतला. ऊन येतं ना बरोबर आमच्या बाल्कनीमध्ये, मग ते उन्हाने कसं प्लॅस्टिक आहे ना ब्रेक होऊन जातं. सो 2दा पाईप ना असे तुटून गेलेले. सो त्याचं म्हणणं होतं की DIYमध्ये जाऊया आणि तिथूनच घ्यावं. सो त्याचं तेच चालू होतं, किती वेळ तो बघत होता आहे ते म्हटलं चल तोच आहे पाईप, सगळीकडे तेच आहे. ते घेतलं आणि नंतर मग पिल्लूनी कार बघितलं. पिल्लूला आमच्या ना कार, बॉल्स इतके भयानक आवडतात ना, म्हणजे खूप तिच्याकडे गाड्या एवढ्या आहेत ना खूप. आणि इवन तिने कोणत्या पण लहान मुलाच्या हातात गाडी बघितली ना की ती दिवानीच होऊन जाते, की तिला असं वाटतं की ते तिलाच हवे. बाकीच्या ती गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट नाही, गाड्यांमध्ये खूप तिला इंटरेस्ट. तुम्ही बाजूच्या पण सेक्शनला बघू शकता, भरपूर सारी खेळणी होती, पण ती येऊन ना इथेच थांबते, दर टाईमला इथेच थांबते. आणि मी तिला लिटरली दाखवत होती की तुला हे हवे का, ते हवे का. आणि आमचं एवढं लग्न तिने काहीच घेतलं नाही का, कारण का तिच्या हातात तुम्ही बघताय किंडर जॉय आहे, त्यामुळे तिने काहीच घेतलं नाही. जर ते किंडर जॉय नसतं ना तर तिने काही ना काहीतरी घेतलंच असतं. ते आमचं लग्न. नंतर मग तेवढा पाईप घेतला, फिरलो वगैरे आणि ना मग लगेच घरी आलो, कारण का पावसाचं थोडं वातावरण झालेलं. सो मग घरी आलो आम्ही आणि नेमकं घरी पोचलो आणि पाऊस आहे तो सुरू झाला. सो परत दीपकला पण खाली जायचं होतं, कारण का मी त्याला काल बोललेली की मी तुला चिकन आहे ते काय बोलतात ते चिकन फ्राय, थोडंसं असं आपण बोलतो ना बार्बिक्यू टाईप करतात ना, त्या टाईपमध्ये तुला करून देईल घरी कसं तरी, असं त्याला बोललेली. आणि मग तो बोलला की ठीक आहे. आणि इथे मी दीपक आणि आम्ही बोलत होतो बाईकवरती, तेच दीपक बोलत होता मी खालूनच जातो, तू वरती पिल्लूला घेऊन जा. मी म्हटलं नाही तू घरी चल, चहा वगैरे पिऊन जा. आणि फोन तसाच हातात होता. पिल्लू बघा कशी बघते, म्हणजे बरोबर ती हे करत होती. नंतर ती तोंडाचे वगैरे एक्सप्रेशन देत होती. आम्ही दोघं बोलत होतो आणि माझं लक्ष पण नव्हतं, मी जस्ट असं कॅमेरा पकडून ठेवलेला आणि कुठे काय शूट होते काय नाही काहीच मला माहीत नव्हतं. नंतर मी बघितलं. घरी आलो, येताना थोडा खाऊ आणलेला. सो हा डाईट चिवडा होता, तो पिल्लूला आवडतो, सो तो आणलेला तिने, म्हणजे ती बरोबर चॉईस करून घेते तिच्या आवडीचं, तो तिला खायला दिला. तिने खाल्लं. मग दीपक निघतच होता, म्हणजे येतच होता, ऑन द वेच होता. मग त्याच्यामुळे म्हटलं चहा ठेवते, कारण का चहा मी नव्हती घेतलेली, दीपकनी घेतलेली. म्हटलं चहा ठेवते. सो चहा ठेवला आणि मग दीपक आला की म्हटलं चहा आहे तो फक्त गरम करायचा बाकी राहील आणि मग चहा घेऊ. सो चहा वगैरे घेतला आणि पिल्लूला खाऊ दिलेला ना. मग ती प्लेट वगैरे आहे ना ती दीपकनी किचनमध्ये आणून ठेवलेलं.
त्याच्यामध्ये थोडंफार होतं. तिचं आहे ना प्लेटमधला सगळा खाऊ संपला पाहिजे. सो तसंच सेम सगळं खात होती ती. आणि नंतर मग इथे मी बसलेलो चहा पीत. पिल्लू आहे ते तिचं खेळत होती. मी दीपकला तेच म्हणत होती की ते चिकन करू कसं, मी माझ्या पद्धतीने करू का. त्याचं म्हणणं होतं की गुड्डीला आहे ना ऑफिसमधून ना सँडविच ग्रिल भेटलेलं, तर त्या बॉक्सवर ना सगळं लिहिलेलं आहे. चिकन ग्रिल करू शकतो, काय काय ग्रिल करू शकतो ना ते त्याच्यावरती लिहिलेलं. तो दर टाईमला बेडरूममध्ये असं मी काय क्लीन करत असलं ना की बोलायचं की तो सँडविच मेकर तिच्याकडून घेतलास खरा, पण त्याच्यावर काय करतेस तू, एकदा दोनदा सँडविच केलास आणि असंच पडू नये, तू असंच कर तसंच कर, म्हणून तुला मी कुठली गोष्ट घेऊन देत नाही, नुसती बोलायचीच कामाची, असं चालूच असतं त्याचं. सो म्हटलं जाऊन दे, तो बोलतोय ना त्या पद्धतीने मी करून देते, म्हणजे मला 10 वेळा ती बडबड नाही ऐकायला लागणार. मला थोडंसं टाईम जाईल त्याच्यामध्ये, पण ते 10 वेळा त्याचं ऐकायला नको. सो मी म्हटलं तू घेऊन ये, मी तुला तू बोलतोयस ना त्या पद्धतीने करून देते. मग त्याला मी करून देण्यासाठी म्हटलं जा तू घेऊन ये, आणि सगळं त्याने आणलं. मग पहिलं चहा वगैरे पिलो. आणि पिल्लू बघा ते मासे आहेत ना सारखे असे तोंड ओपन करत होते त्यांचे, म्हणजे मासे मोस्टली करून पाण्यात असले की असे तोंड ओपनच करतात ऑक्सिजन वगैरे घेण्यासाठी, माइड बी हो तसंच असेल. सो ते करत होते. सो त्यांचं बघून आहे ना पिल्लू पण त्यांच्याकडे बघून करत होती. सो ते तिचं किती वेळ चालूच होतं तसं. आणि मग नंतर मग मी म्हटलं आता चला आहे ते मॅग्नेट करून ठेवते चिकन वगैरे. त्याला मी सिंपल असं दही आणि आपले घरचे मसाले वगैरे होते ते लावायचे होते, आणि अद्रक लसूणची पेस्ट पण मेन म्हणजे संपलेली. आणि पसारा करण्यात बघा पिल्लू बघा किती एक्सपर्ट, म्हणजे सगळं असं काढून ठेवते, खेळणं कमी आणि असं सगळं आहे ना सोफ्यावरचं खाली काढून टाकते, आणि एवढा पसारा करून टाकते ना घरभर. आणि दर टाईमला दीपकचं कसं आहे तुम्हाला सांगते, कुठली चांगली गोष्ट केली ना की तो बोलतो हां माझ्यासारखं आहे, मग मुलगी कोणाची आहे, माझी. आणि काय वाईट काम केलं ना तिने, म्हणजे आता समजा तिने हा पसारा काढलाय, मग बोलणार हां तुझ्यासारखीच आहे, तुझ्यावर गेलं. आणि चांगलं काम केलं की हां माझ्यासारखी आहे. हे प्रत्येकाचं ठरलेलंच आहे. तो दर टाईमला असा बोलतो आणि मी ऐकून घेते, आणि ते मला आता हॅबिटच झाले ते ऐकायची. सो असा सगळा पसारा करून ठेवला. आणि आता ते दीपक उचलणार आहे. सॅटर्डे संडे त्याच्याकडे जॉब असतो. आणि मी ना कपड्यांची फोल्डिंग करत होती, म्हणजे सुकलेले कपडे. मग तिचं म्हणणं होतं की हे टी शर्ट घाला, आणि घातलं तर बघा की ती एन्जॉय करत होती, मस्तपैकी इकडे तिकडे फिरत होती जादू टाईप. आणि नंतर बोलत होती हे शर्ट घाल म्हणून. आणि तुम्हाला मी सांगते लिटरली आहे ना, आम्ही कुठे बाहेर वगैरे जात असतो की तिचं फोर्स असतं की मी कुठले कपडे घालावे, म्हणजे ती माझ्या हातातनं टी शर्ट लिटरली ठेवून देते की तू हेच घाल. कारण की मी क्वचितच जाते अशी बाहेर वगैरे, दीपकला सुट्टी असतो तेव्हाच आम्ही बाहेर जातो, असं रेअरलीच कधीतरी जातो असं खाली फिरायला. सो तिचं म्हणणं असतं की हेच घालतो. आणि मग ते चालू होतं, थोडासा तिच्यासोबत टाईमपास वगैरे केला आणि जेवण पण करायचं होतं. आज लिटरली मला जेवण करायला ना खूप उशीर झालेला, कारण का आज आम्हाला एवढं काही करायचं नव्हतं. तुम्हाला तर बोलली सेजल आणि श्रेयस आलेले. सो जेवण थोडंसं लेटच झालं आमचं, म्हणजे 4 वाजता ऑलमोस्ट आम्ही जेवलो. त्याच्यामुळे मग मला एवढी अशी भूक नव्हती. मग मी दीपकला म्हटलं तुझ्यासाठीच मी काहीतरी करेल, पास्ता किंवा काहीतरी, जर पोहे वगैरे केले तर मी खाईन. सो मग ठरलं पोहे करायचं. मग पोहे करूया ठरलं, त्याच्यामुळे टाईमपास चालू होता. सो मस्त तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मी सगळे जे म्हणजे जे पॉट्स आहेत ना ते इकडे शिफ्ट केले आहेत सगळे बेडरूममध्ये, कारण की तिथे ना मला डोअरमॅट वगैरे सुकत घालायचे होते हॉलच्या बाल्कनी म्हणून मी इकडे सगळे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये पॉट शिफ्ट केले. आणि मस्तपैकी पावसाचं वातावरण झालेलं. पिल्लू आणि मी बसलेली. दीपकला सांगितलेलं की पहिला जो आपण पाईप घेऊन आलो ना तो लावून दे, कारण का तो खूप तुम्ही तर बघतच असाल, खूप म्हणजे खराब झालेला आतमध्ये ना, लिटरली त्याला शेवाळं लागलेलं आणि कट्स पडलेल्या, त्याच्यामुळे ते पाणी आहे ना सगळं पुऱ्या बाल्कनीमध्ये होऊन जायचं. सो ते वगैरे लावून घेतलं. आणि मिशोचं पार्सल आलेलं. तो व्हिडिओ माईट बी ह्या व्हिडिओ नंतर येईल, थोडासा लेट येईल, कारण का तो आहे ना अर्धा शूट झाला, एवढा असा काही शूट केला नाही आहे तो प्रॉपर. आता त्या व्हिडिओसोबत कुठला तरी मर्ज करून मी करेल, म्हणजे नेक्स्ट डेचा वगैरे शूट करून तसं मर्ज करेल व्हिडिओ. सो तो शूट एवढा झाला नाही. लास्ट व्हिडिओ म्हणजे लास्ट टाईम नाही मी क्लीन करत असताना हे तुटले, म्हणजे जे क्लिप्स असतात ना चिपकवायचे ते तुटून गेले. मग मी मिशोवरून हे ऑर्डर केले, आणि इतक्या म्हणजे तुम्हाला सांगते अगदी 5 दिवसामध्ये हे आले. मी म्हटलं किती दिवस आता लागतील त्याला यायला, आठवडा जाईल आणि हे तसंच पडून राहील. सो हे आलं. मग पटकन आहे ते लावून घेतलं, कारण का ते साबण वगैरे आहेत ना त्याच्या जागी वगैरे अगदी व्यवस्थित असं वरती असेल ना की बरं पडतं. असं खाली आपण ठेवलं ना की त्याच्यामध्ये पाणी वगैरे जातं. आणि सारखं ते पकडून मेजरमेंट घेऊन ना माझे हात दुखायला लागले. मी दीपकला म्हटलं तू ये पकड, मी आहे ते पटकन चिपकवून घेईल, कारण का तो आहे तर मी घरी त्याला कामाला लावते असे छोटे मोठे. जरी माझ्या एकट्याने होईल ना तरी मला कधी कधी आहे ना बघवत नाही तो बसलेला, की मी त्याला बोलवते आणि तो येतो. तो लिटरली मला कधी कधी बोलतो तुला काय बघवत नाही का मी बसलेलो आहे ते, पण नाही बघवत कधी कधी मला असं. सो मी त्याला थोडंसं बोलवलं, जस्ट पकडायला बोलवलं पण बोलवलं.
आणि मग मी आहे ते नीट स्टिक करून घेतलं, कारण का तो बोलत होता मी करून देते. मग त्याचं कसं असतं की मी करून देते ना, मग नीट करून देतो त्याच्यात 1 तास लावून टाकेल. मग मला असं वाटतं की नको, मी आहे ते पटकन करून घेते, माझं आहे ते पटकन होऊन जाईल. आणि कधी कधी काही गोष्टी ज्या आपल्याला ठेवायच्या असतात ना, ते म्हणजे तो करतो ना, ते मला नाही आवडत. मग तू असंच का केलं, तसंच का केलं. मग त्याचं पण म्हणणं असतं तुझं तू कर, काय करायचं आहे ते कर, पण लवकर कर. मी ते करेपर्यंत मग पिल्लूला मी दही दिलेलं. त्याच्यानंतर ती परत आली आणि परत आहे ते दही घेऊन गेली. आणि मी दीपकला तेच सांगत होती की मी माझ्या पद्धतीने करते, सँडविच मेकरमध्ये नाही करत. तर तो हसत होता आणि पिल्लूला बोलत होता बघ तुझी मम्मी असं तसं. सो पिल्लू पण त्याला हायफाय वगैरे देत होती. मी म्हटलं चल जाऊन दे, मी करते, लेट काय होईल, मी आहे ते करून तुला देते. आणि पिल्लूला चिकन करायचं होतं, सो चिकनची ग्रेव्ही करायचं होतं, कारण का दीपकनी बोनलेस चिकन आणलेलं. म्हटलं पिल्लूला पण करून घेते चिकन. तिला मला वाटतं मी लास्ट टाईम कधी तिला भरवलेलं मला आठवत नाही, अगदी आठवतच नाही मला कधी तिला दिलेलं. म्हणजे तिला चिकन आम्ही रेअरलीच आणतो, चिकन आणतच नाही. म्हणजे नाहीच, मला तरी नाही आवडत आणि दीपकला पण आता नाही आवडत. जेव्हा कुकी होती ना तेव्हा चिकन आम्ही आमच्या घरी डेली असायचं आणि ते करून करून ना मी इतकी वैतागली ना की मला ते चिकन खाण्याची इच्छाच गेली. आणि जेव्हापासून कुकी गेली ना तेव्हापासून आम्ही घरी चिकन असं आणतच नाही. आज त्याला काय मूड झालेला काय माहिती, सो तो घेऊन आला. सो इथे मी मसाल्याची प्रिपरेशन करते, म्हणजे वाटण आहे ते करून घेते पिल्लूच्या चिकनसाठी आणि थोडंसं एक्स्ट्रा करून घेईल म्हटलं, होईल 2 दिवसासाठी. सो ते वाटण करून घेते. पिल्लूला असे नॉर्मल बोनलेस, सगळं बोनलेसच होतं चिकन, त्याच्यामुळे बोनलेस असलं की ते लगेच शिजून जातं. अगदी छोटे छोटे पीस केले ना की लगेच शिजून जातं. सो इथे वाटण्याची तयारी करत होती. काहीच माझ्याकडे रेडी नव्हतं, लसूण नव्हते सोललेले, काहीच नव्हतं. सो ते करण्यामध्ये खूप टाईम केला. आणि हे आता मी मॅग्नेट करून ठेवलेलं मगाशी. ह्याच्यामध्ये ना मी दही टाकलं, आपले घरचे मसाले टाकले, अद्रक लसूणची पेस्ट, बस बाकी काही नाही, आणि चिकन मसाला. आणि असं सँडविच मेकरवरती टाकलं. मी हे आता सांगू, सँडविच मेकर 2-3दा यूज केले. हां, 2-3दा यूज केले. म्हणजे मी याच्यात फक्त सँडविचच केले. हे पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय करते, कारण का त्या बॉक्सवरती दाखवलेले चित्र आणि ते दीपकने बघितलेलं आणि दीपकचं म्हणणं होतं की ते करच तू. सो मी आहे ते करत होती. आणि पण सँडविच मेकरला ना काहीही झालं नाही. मला वाटलं खूप खराब होईल का होईल, पण काहीच झालं नाही. नीट क्लीन केलं, नीट त्याचं यूज केलं ना की चांगलं होतं. आणि मस्तपैकी ग्रिल पण झालेलं. आणि बघा फ्रीजमधून तिने ना पिल्लूनी अंडं काढून दिलं. म्हणजे मी जे अंड्यांचे रॅक्स असतात ना त्याच्यामध्ये अंडी ठेवायला पण मला कधी कधी भीती वाटते. ती काय करते, अंडं घेते आणि डायरेक्ट हॉलमध्ये जाते. एकदा असंच झालेलं, अंडं घेऊन गेलेली आणि नशीब सोफ्यावरती ठेवलेलं तिने आणि मी पटकन आली, नाहीतर ते फुटूनच गेले असं आणि पुरं सोफ्याला वास मारला असता, बेडशीटला. सो इथे असं मस्तपैकी ग्रिल झालं एका साईडने आणि मी पटकन टर्न केला आणि दुसऱ्या साईडने पण त्याला शेकवायला दिलं. सो तोपर्यंत पिल्लू आणि दीपक आहे ते इथे खेळत होते. त्यांना माहीत नव्हतं की मी कॅमेरा लावला आणि त्यांचं खेळणं चालू होतं. आणि तुम्हाला सांगते ना, इतकं मस्त लागत होतं ना हे. तुम्ही तुमच्याकडे सँडविच मेकर असेल ना जर ग्रिलिंगवाला अशा टाईपमध्ये, तर तुम्ही नक्की ट्राय करा. इतके क्रिस्पी आणि क्रंची होतात ना, खूप मस्त. जर ह्याला तंदुरी मसाला वगैरे लावला असता ना तर अजूनच चांगलं झालं असतं, मला असं वाटतं. पण मस्त झालेलं, मस्तपैकी लिंबू वगैरे लावलं ना की मस्त. पोह्यांसोबत खायला दीपकला, म्हणजे दीपक त्याला पण भूक नव्हती, लवकर जेवलेला, त्याच्यामुळे 4 वाजता उशिराच जेवलेलं. असं पण आम्ही जे रात्री आहे आम्ही 8-8:30ला जेवतो आणि 4ला जेवलो, म्हणजे आम्हाला एवढी भूक नव्हती. त्याच्यामुळे पोहे करण्याचा बेट ठरला, कारण का माझ्या लिस्टमध्ये तर दुपारचं जेवण नव्हतं, पण मी पण जेवून घेतलं. मी तर ठरवलेलं डिरेक्टली रात्रीच जेवेल, सो दुपारी जेवलेली मी. म्हटलं आता पोहेच खाते, कारण का थोडा ना आता म्हणजे जवळजवळ महिना असा झाला की दुपारी मी हेवी जेवली की रात्री मी नाहीच जेवत, म्हणजे असं थोडंसं आता चालू आहे माझं. सो ते रुटीन माझं बसलं ना, त्याच्यामुळे एवढं आता मला अशी भूक नाही लागत. Jump, jump, jump. Jump, jump, jump. Jump, jump, jump. Sit down, sit down. Sit down. Sit down, sit down. Sit down. Up. Jump, jump, jump. Jump, jump, jump. Hands
Hands up. Hands up. Hands up. Jump, jump, jump. आणि इथे दीपक आहे तो पिल्लूला असं थोडं असं ऍक्टिव्हिटी घेतो. मी तुम्हाला सांगते, दीपक आहे ना पिल्लूच्या अशा ऍक्टिव्हिटीज घेतो आणि मी आहे ना तिला असं लर्निंग शिकवते. कारण का दोघांकडून पण ना ती ना वेगवेगळं शिकते. जर दीपक तिला असं बुक रिडिंग किंवा असं काही शिकवायला गेलं ना की ती एवढं ती फोकस करत नाही. पण ज्या मी शिकवते ना तिला त्या ती बरोबर लर्न करते. आता मी तुम्हाला सांगते, तिला आहे ना मी हे शिकवलंय, काय शिकवलंय यार आठवत नाही. संध्याकाळचे श्लोक कुठले कसं काय मला आठवत नाही. ते जेवढ्या वेळा मी बोलून ना मला आठवतच नाही आहे की कोण. शुभंकरोती, हां शुभंकरोती आहे ना ते मी तिला आता शिकवलं आणि ती बोलते, ऑलमोस्ट अर्धा बोलते. आणि इथे ना मी ग्रिल जे आहे ना ते टिश्यू पेपरनी क्लीन करून घेते. सो पोहे वगैरे रेडी आहेत. पिल्लूची जी चिकन करी आहे ते रेडी आहे. तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल की मी पिल्लूला काय काय शिकवते ते. सो चलो.